जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एकोणीसशे 66 साली माझ्या काकांनी म्हणजे माननीय बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना याच शिवतीर्थावरती इथे केली। त्यावेळेला माझे आजोबा देखील इथे हजर होते। माझे आजोबा असं म्हणाले होते की हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे। आज फक्त मी इथे उभा असताना माझ्या मागे फक्त बोलायला कोणी नाही, त्याच्यामुळे मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे। तेरी छैया सुकून जिंदगी का तेरा उजाला जल के खाक हो गई रात। छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी। ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी। एक नाम तेरा गूंजती हर दिशा, हर कोई कह रहा तर म्हणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणे आंदोलन अर्धवट सोडते। मला एक आंदोलन दाखवायचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हातामध्ये घेतलेलं मला एक आंदोलन दाखवायचं जे अर्धवट सोडलं। से ही सुर सारे तुझसे है सरगम, से ही साकार रूप गोविंदा जीवन। जलवा रे जलवा तेरा जलवा, जलवा रे जलवा, जलवा रे जलवा रे जलवा तेरा जलवा, जलवा रे जलवा जलवा। आंदोलन अर्धवट कशाला सोडलं ना ते मी तुम्हाला सांगतो। कुठे आहे राम मंदिर? हजारो कारसेवक मेले त्याच्यामध्ये, इतकी माणसं मारली गेली त्याच्यामध्ये, इतक्या दंगली झाल्या, मशीद पाडली गेली। राम मंदिर कुठे आहे? मी एका राजकीय पक्षामध्ये एक जो झेंडा घेतलाय त्याच्यामध्ये निळा आहे जो आमच्या दलित बांधवांचा आहे, भगवा आहे तो हिंदुत्वाचाच आहे, आणि जो हिरवा आहे बस रहा बन गया तो एपीजे अब्दुल कलामांसाठी आहे। आसरा खोटी आधार कार्ड देऊन घुसखोरांना आसरा देणारे देशभक्त की देशद्रोही, अनधिकृत झोपडपट्ट्या वाचवणारे देशभक्त की देशद्रोही, खोटे रिक्षा टॅक्सी परवाने देणारे हे कोण? देशभक्त की देशद्रोही। जलसंधारणात घोटाळे करून महाराष्ट्राला पाणी न देता स्वतःचं उफळ पांढरं करणारे कोण? देशभक्त की देशद्रोही। मी मागे म्हटलं होतं आमच्या छत्रपती शिवरायांचा जन्म म्हटलं जुन्नरचा आमच्या पुणे जिल्ह्यातला, आणि त्यांच्या आई जिजाऊ साहेबांचा जन्म हा आमच्या विदर्भातला बुलढाणा जिल्ह्यामधला। आई आणि मुलाची ताटातूट करताय, त्यांना एकमेकांपासून तोडताय तुम्ही। पण एक गोष्ट सांगतो, याच्या पुढे चाक नाही अडकणार। आणि मला असं वाटतं की कधी संघर्ष हा कधी संपत नसतोच, तो चालूच असतो। याच्या पुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे। एक गोष्ट निश्चित, कुठे जायचंय हे माहिती आहे, आणि जिथे जायचंय तिथे तुम्हाला सर्वांना नेणारच हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे। मी पहिल्या सभेच्या वेळेला मी जे सांगितलं होतं तेच मी तुम्हाला सांगतोय की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे। त्याच्या तयारीला सर्वजण लागूया।